काय A to Z बॅच नंबर 51 आहे. त्यामध्ये एक प्रोजेक्ट नावाचा फोल्डर आहे आणि त्या फोल्डरला आपण काय करणार इथे CMD आणि CMD केल्यानंतर सेकंड कमांड आपण टाकू कोड पेस्ट डॉट. याने काय होणार, जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ऍट कुठे ओपन होईल, VS कोडला ओपन होईल. ओके, झालाय VS कोडला ओपन. मग VS कोडला ओपन झाल्यानंतर फर्स्ट मी काय करतो, जी काय टॅब आहे ती टॅब एकदम मी इथे करतो क्लोज आणि त्यानंतर नेक्स्ट कमांड टाकतो नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस आणि इथे करतो मी एंटर. म्हणजे जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय झाला, रन झाला. मग त्या प्रोजेक्टचा आउटपुट पाहण्यासाठी मी ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला सर्च करतो localhost:1 झाली वेबसाईट शो. त्यानंतर त्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी जो आपला ऍडमिन पॅनल होता तो पण मी ते ओपन करून ठेवतो, जसं की localhost:1 /admin. मग आपण लास्ट लेक्चर मध्ये काय करतोय की फर्स्ट कसं केलं की युजर येणार, सपोज युजरने एखाद्या लॉग इन केलं 1 2 3 4 5 6 आणि इथे मी करतो लॉग इन. ओके, ठीक आहे. मग इथे काय झालं, युजर लॉग इन झाला. युजर लॉग इन झाल्यानंतर जसं की युजर येणार शॉप पेजला, एखादं प्रोडक्ट व्ह्यू करणार, त्यानंतर ऍड टू कार्ड करणार आणि तो प्रोडक्ट कुठे जाणार, ऍड टू कार्डला जाणार. मग ऍड टू कार्डला प्रोडक्ट आल्यानंतर तो युजर काय करणार, इथे चेक करणार, हा हे प्रोडक्ट लागतात त्याला, जे प्रोडक्ट नाही लागत ते रिमूव्ह करणार. मग त्यानंतर तो काय करणार, प्रोसीड टू चेकआउट. मग प्रोसीड टू चेकआउटच्या पेजला आल्यानंतर लास्ट लेक्चर मध्ये आपण अशी काहीतरी डिझाईन घेतली होती आणि त्या डिझाईन मध्ये एक फॉर्म घेतला होता. जसं की फॉर्म मध्ये काय होतं की जो काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचा त्याची आपण बेसिक काय घेतली होती, इन्फॉर्मेशन घेतली होती. ओके, आणि त्यानंतर एक ऑर्डर समरी शो केली. ओके, मग जसं की मी इथे काय करतो की एक इन्फॉर्मेशन फिल करतो, जसं की मला ऑर्डर पाठवायची दत्ता नावाच्या माझ्या फ्रेंडला. इथे त्याची स्टेट टाकतो, एक डिस्ट्रिक्ट टाकलो, त्यानंतर त्याची सिटी टाकली मी अहिल्यानगर, त्यानंतर एरिया टाकला जसं की बालिकास्कर, त्यानंतर एक लँडमार्क A to Z आणि त्याचा एक पिनकोड टाकला 414001. त्यानंतर मी बघतोय की प्रोडक्ट बरोबर आहेत, बरोबर आहे. त्यानंतर माझा जो काय पेमेंटचा टाईप आहे ते पेमेंटचा मी टाईप इथे काय करणार, सिलेक्ट करणार. जसं की मी इथे ऑनलाईन पेमेंटचा टाईप निवडला की काय होणार, ऑटोमॅटिकली आपलं जे काय पेमेंटचं पेज असेल ते पेमेंटचे पेज काय होईल, इथे ओपन होईल. ओके, आणि मी कॅश ऑन डिलिव्हरी केलं तर मला पेमेंटचं पेज ओपन होईल का नाही, नाही होणार. ओके, मग सपोज मी इथे काय करतो की ऑनलाईन पेमेंटचं मी ऑप्शन निवड आणि इथे करतो मी ऑर्डर नाव. जसं मी ऑर्डर नाव केलं, इथे आपण लास्ट लेक्चर मध्ये जो काय डेटा होता तो डेटा आपण इथे सेंड केला. जसं की मी युजर मध्ये आलो आणि युजर मध्ये आपण एक ऑर्डरची URL बनवली. ओके, आणि जो काय डेटा होता, कुठे डेटा होता, जो काय मागच्या पेजला डेटा होता हा डेटा, म्हणजे जो काय आपण हा फॉर्म भरला की फॉर्म भरल्यानंतर डेटा कुठे जाणार, स्लॅश ऑर्डरला डेटा जाणार. ओके, ठीक आहे, आपण ते पण दाखवतो एकदा लास्ट लेक्चर मध्ये काय केलं आपण. ठीक आहे, हे चेकआउटचं पेज आणि चेकआउटच्या पेज मध्ये आपण काय घेतलं, फुल नेम, मोबाईल, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि जो काय डेटा असेल तो ऍक्शन मध्ये कुठे पाठवला होता, स्लॅश ऑर्डरला पाठवला होता. मग जी काय स्लॅश ऑर्डरची URL होती ती स्लॅश ऑर्डरची URL ला आपण काय केलं, एक इथे URL बनवली आणि जो काही URL मध्ये डेटा येतोय, कशात येतो डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये मी फक्त इथे काय केलंय, सेंड केलंय आणि जसा प्रकारे ह्या प्रकारे मला काय झालं, इथे डेटा भेटलाय. ओके, आता डेटामध्ये काय काय भेटलंय मला, ऑर्डर कुठे डिलिव्हर करायचा आहे त्याचं नाव, त्याचा मोबाईल भेटलाय, स्टेट भेटलाय, डिस्ट्रिक्ट भेटलाय, त्यानंतर सिटी भेटली, त्यानंतर अजून काय भेटले मला, एरिया, लँडमार्क आणि पिनकोड, आणि लास्ट मध्ये आपल्याला काय भेटले, इथे पेमेंट टाईप भेटलाय. ठीक आहे ना, इथे काय भेटलाय आता, पेमेंट टाईप कोणता आलाय, ऑनलाईन आलाय. ओके, आणि आपण कॅश ऑन डिलिव्हरी घेतला असता, इथे पेमेंट टाईप कोणता आला असता, कॅश आले असते किंवा कॅश ऑन डिलिव्हरी आले असते. ओके, मग आपल्याला कंडिशन कशी टाकायची, ठीक आहे, एकदा समजून घ्या फक्त. आता कंडिशन अशी टाकायची, आपल्याला काय टाकायची की जो काय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये जो काय डेटा येतोय त्या डेटा मधला जो काय पेमेंट टाईप आहे, काय जो काय पेमेंट टाईप आहे ऑनलाईन आला तर त्याला ऑनलाईनच्या पेजवर रिडायरेक्ट करायचं. कुठे रिडायरेक्ट करायचं, त्याला ऑनलाईनच्या म्हणजे पेमेंटच्या पेजला रिडायरेक्ट करायचं. काय करायचं, पेमेंटच्या पेजला रिडायरेक्ट करायचं. आणि इथे कॅश ऑन डिलिव्हरी टाईप आला तर त्याला दुसऱ्या पेजवर आपण रिडायरेक्ट करू. समजतंय? मग ही रिडायरेक्ट करण्यासाठी आपण काय करणार, सिंपल काय राहणार, एक कंडिशन राहणार. ओके ना, मग कंडिशन राईट करण्यासाठी आपण काय करतो, ठीक आहे, मी इथे काय करतो, फर्स्ट व्हेरिएबल घेतो कोणता, D नावाचा, आणि इथे सांगतो रिक्वेस्ट डॉट बॉडी, म्हणजे जो काय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतो तो मी काय केला, D व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. आणि मी इथे एक कंडिशन टाकणार
इफ आणि इफ मध्ये सांगणार जो काय डी मध्ये पेमेंट टाईप येतोय, पेमेंट अंडरस्कोर मी इथे राईट करतो टाईप. ओके, जसं की इथे टाईप आलाय कोणता, पेमेंट टाईप. पेमेंट टाईप कोणता आलाय, ऑनलाईन. ओके, मग मी इथे अशी कंडिशन टाकतो, पेमेंट टाईप इक्वल टू डबल कोड मध्ये ऑनलाईन आलं काय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये जो काही डेटा येतोय त्या डेटा मधला पेमेंट टाईप ऑनलाईन आला तर काय करतो, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट कर, किंवा तोपर्यंत मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो. ठीक आहे, सेंड काय करणार मी, फक्त सेंड करतोय पेमेंट किंवा इथं स्क्रीन करतो मी. ओके, इल्स ऑनलाईन नाही आला तर मग कोणता येईल, कॅश इन. मग इल्स मध्ये आपण सांगू शकतो ना, मी इथे इल्स मध्ये राईट करतो, आलं तर त्याला कर रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट कर. रिडायरेक्ट कुठे कर तू, ठीक आहे, रेंडर झालं की ते, ठीक आहे, इथे रिडायरेक्ट कर. रिडायरेक्ट कुठं कर, किंवा आपण टाकू एखाद्या समजू आपण फक्त ऑर्डर इन्फो नावाच्या ज्या पेजला रिडायरेक्ट कर. ओके, म्हणजे ऑर्डर इन्फॉर्मेशन दिसणार आपल्याला त्या पेज. आणि पेमेंट टाईप ऑनलाईन आला तर त्याला रिडायरेक्ट कर कुठे, रिस्पॉन्ड डॉट इथे पण रिडायरेक्ट कर पेमेंट पेजला, जसं की स्लॅश पेमेंट. ओके, समजताय. म्हणजे इकडे बॅक आलो मी, एकदा बॅक येऊन इथे रिफ्रेश करतो आणि इथे एकदा, अरे ठीक आहे, एकदा युजर डबल लॉग इन करायला लागेल असं मला वाटतंय. ठीक आहे, एकदा युजर मी करतो इथे लॉग इन 1 2 3 4 5 6 आणि इथे केला मी युजर लॉग इन, कार्ड पेजला आलो, चेकआउट पेजला आलो. ओके, आणि मी एक बेसिक इन्फॉर्मेशन, कोणाला जो काय प्रोडक्ट आहे तो कुठे प्रोडक्ट डिलिव्हर करायचा आहे. मग जसं की मी स्टेट टाकतो, सेकंड टाकतो डिस्ट्रिक्ट, त्यानंतर एक सिटी टाकू आपण अहिल्यानगर, त्यानंतर एरिया टाकला मी बालिकाश्रम, आणि एक लँडमार्क टाकू आपण A to Z, पिनकोड दिला. ठीक आहे, आणि आता इथे मी कॅश ऑन डिलिव्हरी टाईप निवडला तर कोणत्या पेजला जाणार मी, ऑर्डर इन्फोला जाणार. आणि ऑनलाईन टाईप निवडला तर पेमेंट पेजला जाणार. ओके, इथे आलो आणि इथे करतो मी ऑर्डर नाव, कोणत्या पेजला आलो मी, पेमेंट. ओके, आता पण पेमेंटचं पेज कुठे ओपन झालंय का, नाही झालं. आता हे पॉइंट फक्त समजून घ्या की आपण काय करणार, समजलं तुम्हाला, हा पॉइंट समजला की ह्या पेजला युजर आला, युजरनी चेकआउटची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फिल केली आणि त्यांनी टाईप निवडला कॅश ऑन डिलिव्हरी, तो कुठे जाणार, डायरेक्ट ऑर्डर इन्फोला जाणार. कुठे, ऑर्डर इन्फोला. ऑनलाईन टाईप निवडला तर कुठे जाणार, तो डायरेक्ट पेमेंटचं पेज ओपन होणार. कोणतं पेज ओपन होणार, पेमेंट. हा पार्ट समजलाय. मग आता पेमेंट कसं करायचं आपण ते पहिल्यांदा बघ. ओके, मग त्यासाठी मी काय करतो, जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट चालू राहून देतो. ओके, ऍज इट इज मी तो जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण चालू राहून. आता आपल्याला काय पाहिजे, पेमेंटचा पाहिजे. मग पेमेंटचं पाहण्यासाठी मी इथे काय करतो, एक जो काय आपला फोल्डर आहे कोणता, A to Z बॅच नंबर 51, त्यामध्ये मी काय करतो, ठीक आहे, CMD पण बंद करतो, इथे सगळं क्लोज करतो. ऑलरेडी बाकी काही चालू नको. ठीक आहे, जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट पण मी इथे करतो एकदा क्लोज. आणि जो काय आपला फोल्डर आहे, फोल्डर कुठे आहे आपला, डेस्कटॉपला A to Z बॅच नंबर 51, आणि त्यामध्ये मी काय करतो, एक नवीन फोल्डर बनवतो आणि त्या फोल्डरला मी नाव देतो इथे पेमेंट. ओके, तो फोल्डर बनवला, त्या फोल्डरला करतो मी CMD मध्ये ओपन, आणि CMD मध्ये ओपन केल्या, अरे दुसरा फोल्डर झाला काही ते ओपन, पेमेंट नावाचा फोल्डर ओपन केला कुठे, CMD, आणि CMD मध्ये ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय राहते की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन साठी npm i फर्स्ट लागणारे आपल्याला एक्सप्रेस, आणि सेकंड लागणारे EJS. बाकीचे पॅकेज लागतील तेव्हा आपण घेऊ, सध्या आपल्याला हे 2 पॅकेज लागतात. मी हे 2 पॅकेज करतो इथे इन्स्टॉल. झाले पॅकेज इन्स्टॉल, एकदा क्लिअर करतो आणि सेकंड कमांड टाकतो कोड पेस्ट डॉट, एंटर केलं. ठीक आहे, जो काय पहिला VS कोड ओपन होता त्याला मी इथे करतो क्लोज. झालं, VS कोडला ओपन झाला, तो आपला फोल्डर जो होता तो ओपन झाला इथे. मग आता जो काय फोल्डर आहे तो VS कोडला ओपन झाल्यानंतर फर्स्ट कमांड आपले राहणार इथे एक सर्व्हर बनवायची. मग मी इथे काय करतो, एक सर्व्हर बनवून घेतो. कोणतं, एक index.js नावाची फाईल बनवली, आणि त्या फाईल मध्ये मी काय करतो, एक सिंपलचा सर्व्हरचा कोड राईट करतो. जसं की मी कॉन्स्ट घेतला
एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार आपल्या इथे एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड बनवतो मी एक ऍप व्हेरिएबल आणि ह्याला जी काही एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे ती मी तिथे स्टोअर करायचा. त्यानंतर एक URL बनवतो ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा घेतला आणि एक मी ॲरो फंक्शन घेतो. ठीक आहे, फंक्शन घेतलं, ठीक आहे, फंक्शनच घेतो. फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक राहणार रिक्वेस्ट, सेकंड राहणार रिस्पॉन्ड आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. ठीक आहे, सेंड करण्याऐवजी मी करतो इथे रेंडर करतो. ठीक आहे, रेंडर करतो जसं की मी एक फाईल कोणती इंडेक्स डॉट EGS नावाची मी फाईल इथे काय करतो एक रेंडर करतो. आणि जी काही EGS फाईल असणार आपली ती कुठे असणार, एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर बनवला आणि त्याच्या आतमध्ये राहणार आपली एक इंडेक्स डॉट EGS आणि त्याच्यामध्ये मी H1 मध्ये राईट करतो पेमेंट. ओके, पेमेंट H1 मध्ये राईट केलं. त्यानंतर इथे काय करतो एक आपला सर्व्हरचा पोर्ट नंबर देतो. ठीक आहे, रिस्पॉन्ड डॉट रेंडर काहीतरी राऊंड ब्रॅकेट कुठे आहे, ठीक आहे. ठीक आहे, त्यानंतर मी इथे एक देतो ऍप डॉट लिसन. दिले ऍप डॉट इथे लिसन आणि देतो एक पोर्ट नंबर 1000. झाला एक सर्व्हर क्रिएट आणि त्या सर्व्हर मध्ये आपण काय केलं EGS फाईल फक्त शो केली. एकदा मी रन करून चेक करतो. चेक करण्यासाठी नोडिमॉन इंडेक्स डॉट जे इथे कमांड राहणार आपली इंडेक्स डॉट जे इथे रन केलं. झाला एक्झिक्यूट प्रोग्राम. मग ह्याचं आउटपुट पाहण्यासाठी मी जातो सिंपल ब्राउझरला आणि ब्राउझरला आल्यानंतर localhost:1000 झाला पेमेंटचं इथे शो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायची, ठीक आहे, आता पेमेंटचं करायचे आपल्याला. ओके, आता मग पेमेंट करण्यासाठी भरपूर सारे आपल्याला प्लॅटफॉर्म भेटतात. जसं की आपल्याला ईमेल सेंड करण्यासाठी कोणतं प्लॅटफॉर्म यूज करतो आपण, नोडिमॉन करतो, सॉरी नोडिमॉन नाही, नोडमेलर करतो. ओके, त्यानंतर त्याच प्रकारे आपल्याला पेमेंटचे भरपूर सारे ऑप्शन भेटतात. जसं की फोन पे, त्यानंतर रोजर पे, पेपर पे, पेमेंट, परत जो भरपूर सारे प्लॅटफॉर्म, सर्वांचे प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचे डॉक्युमेंटेशन वेगळे, सर्व आपल्याला पेमेंट करण्यासाठी प्रोव्हाइड करतात. ओके, आता मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर भरपूर सारे पेटीएम आहे ना, गुगलचं पेमेंट गेटवे, फोन पेचं पण असणार, सगळ्यांचं गेटवे. ठीक आहे, पण मार्केटमध्ये सध्या एक पॉप्युलर गेटवे त्याचं नाव रोजर पे आहे म्हणून. आता रोजर पे काय आहे की जेवढे काय प्लॅटफॉर्म आहेत पेमेंट करण्याचे ते चार्जेस घेतात, बरोबर. पण जे काय रोजर पे आहे ते रोजर पे आपल्याला थोडंसं स्वस्त पडतं. ठीक आहे, मग त्यामुळे आपण आता पाहू एक रोजर पे. आता गुगलला यायचं का, आपण कोणतं गेटवे पाहणार आहे आता, रोजर पे. मग काय करायचे ते सिंपल गुगलला यायचं. गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचं रोजर पे. ठीक आहे, जसं तुम्ही रोजर पे सर्च करता तुम्हाला इथे एक ऑफिशियल वेबसाईट दिसेल, तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. ठीक आहे, तुम्ही त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुमच्या पुढे एक अशी वेबसाईट ओपन आहे. ओके, इथे काही चेंजेस करायचे नाही, काय नाही, काहीच करायचे नाही इथे. ठीक आहे, इथे फक्त आता ही रोजर पे आपण यूज करणार आहे. त्या वेबसाईटला आलो, वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे नावबारमध्ये ऑप्शन दिसतात. ओके, ठीक आहे, अजून लोड होऊ राहिली वाटते आय थिंक. ठीक आहे, एकदा मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, लोड झाले आता तसे. तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल कुठे पेमेंटचं. जसं तुम्ही पेमेंटच्या ऑप्शनवर हवर करता त्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन ओपन होतील. मग इथे काय करायचं, एक पेमेंटचं ऑप्शन आहे काय, इथे पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवेवर क्लिक करायचं. ठीक आहे, पेमेंट गेटवेवर तुम्ही जेव्हा क्लिक करता त्यानंतर काय करायचं, हे व्ह्यू डॉक्युमेंटेशन. काय करायचं ते व्ह्यू डॉक्युमेंटेशन क्लिक करायचं. तुम्ही आलात ह्या पेजवर. ह्या पेजवर आल्यानंतर काय करायचं, इथे एक पेमेंटचं ऑप्शन दिसेल पुन्हा लेफ्ट साईडला, इथे क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर पेमेंटच्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रोल केलं तुम्ही, जसं तुम्ही स्क्रोल करता. ठीक आहे, जसं तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक इथे ऑप्शन दिसेल पेमेंट मेथड आणि इथे पेमेंट गेटवे ऑप्शन दिसेल. जसं तुम्ही पेमेंट गेटवे ऑप्शनवर क्लिक करता त्यानंतर त्याचे अजून सब ऑप्शन ओपन होते. सब ऑप्शन मध्ये लास्ट ऑप्शन दिसेल तुम्हाला सर्व्हर
इंटिग्रेशन आणि त्यानंतर जसं तुम्ही क्लिक करता त्यानंतर अजून एक त्याचा सम ऑप्शन ओपन होईल आणि इथे तुम्हाला टेक्नॉलॉजी दिसतात. .NET दिसतंय, गो दिसतंय, जावा दिसतंय, Node.js दिसतंय, PHP, पायथन आणि रुबी. आपल्याला कोणत्यासाठी यूज करायचे आता इथे Node.js साठी. मग इथे मी करतो Node.js वर क्लिक आणि त्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन ओपन होतील. तिथल्या सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं. जसं तुम्ही सेकंड ऑप्शनवर क्लिक करता, ठीक आहे, आणि तुम्हाला असं इंटरफेस ओपन झाला, फक्त इथे करायची स्क्रोल. इथे असं स्क्रोल केलं, आला इथे कोड डॉक्युमेंटेशन मध्ये आणि इथे दिसतंय तुम्हाला Node.js चेकआउट कोड आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन दिसतंय कॉल बॅक URL JS चेकआउट कोड. त्याच्यावर करायची सिंपल क्लिक आणि जो काय कोड आहे तो कोड करायचा इथे फक्त कॉपी केला. कोड कॉपी केल्यानंतर आपल्या कोडमध्ये जाऊ. कोडमध्ये आलो आणि जी काय आपल्या index.ejs पेज आहे त्या ejs पेज मध्ये मी इथे फक्त करतो पेस्ट. काय केलं, डॉक्युमेंटेशनला गेलो, कोणत्या जी काय रोजर पेची वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये आपण गेलो आणि त्याच्या डॉक्युमेंटेशन मधून कोड काय केला, फक्त कॉपी अँड पेस्ट केला. ठीक आहे, आणि कॉपी अँड पेस्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारे असा कोड भेटेल. ओके, फक्त कॉपी पेस्ट केलाय आणि तुम्हाला इथे कोड दिसतोय. मग मी तुम्हाला फक्त एकदा कोड एक्सप्लेन करतो. आता इथे काय आलंय, एक बटन आलंय. ह्या बटनने काय होणार, पे विथ रोजर पे. तुम्हाला असं काहीतरी बटन शो होईल तुमच्या कोणत्या आउटपुट पेजला. ओके, त्यानंतर काही URL आणली त्यांनी कशाची, रोजर पेज. त्यानंतर एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबल मध्ये भरपूर साऱ्या काहीतरी त्यांनी कोड राईट केले. आता तो कोड सांगतो मी काय. आता फर्स्ट इथे काय आहे, एक की आहे. काय इथे कीचा पार्ट आपण थोडा साईडला ठेवू. त्यानंतर आता सेकंड काय इथे, काय आहे सेकंड मध्ये, काय अमाऊंट आहे. काय इथे अमाऊंट. जसं की इथे किती अमाऊंट केली त्यांनी, किती आहे, 5 आहे का 50 आहे. अमाऊंट म्हणजे काय की जे 50 आहे. ठीक आहे ना. आता इथे बघा, आणि एकदा आपण ठीक आहे, हे एक्सप्लेन करण्याआधी मी आउटपुट पेजला जातो. इकडे एकदा रिफ्रेश, जसं मी रिफ्रेश केलंय आलं, इथे एक बटन शो झालंय आपल्याला. ओके, बटनवर क्लिक करतोय, काय होतंय का नाही. तर इथे आपल्याला फक्त थोडेफार चेंजेस करायचे. आता अमाऊंट मध्ये काय राहणार, अमाऊंट कधी स्ट्रिंग मध्ये राहते का, इथे मी टाकतो अमाऊंट मध्ये फक्त 1000 म्हणजे ठीक आहे 100 टाकले. अमाऊंट किती टाकली मी, 100 टाकली. आता इथे सेकंड ऑप्शन कोणतं आहे, करन्सी. करन्सी म्हणजे काय, भारताची करन्सी कोणती, रुपीज आहे ना. मग इथे काय करायचं, जे काय डबल कोड मध्ये त्यांनी करन्सी लिहिलंय ती करन्सी इथे फक्त राईट करायचं INR. ठीक आहे, इंडियन रुपीज असं काय ना. करन्सी मध्ये काय लिहिलंय मी, इंडियन रुपीज. त्यानंतर इथे नेम. आता नेम कोणाचा राहणार, की ज्याची वेबसाईट आहे किंवा जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव राहणार. जसं की इथे माझी कंपनी आपली A to Z, मी इथे करतो IT, म्हणजे ज्या कंपनीला आपण पेमेंट करणार आहे त्या कंपनीचे ते नाव राहणार. ठीक आहे, त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये बी तुम्ही काही राईट करू शकता. इमेज मध्ये काही नाही अडचण. ऑर्डर ID, ठीक आहे, आपली ऑर्डर ID पण काही नाही. ते कॉल बॅक URL. आता जी ही कॉल बॅक URL आहे ते काय आहे, की जेव्हा तुम्ही पेमेंट करतात, ओके, एखाद्या वेबसाईटला तुम्ही पेमेंट केलं, पेमेंट केल्यानंतर तुम्ही कोणत्या तरी डायरेक्ट पेजला जातात, बरोबर ना. जसं तुम्ही पेमेंट केलं आणि पेमेंट केल्यानंतर तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या पेजला जातात, बरोबर. पेमेंट केल्याच्या नंतर जातात त्या पेजला. मग तीच आहे इथे आपण सांगू शकतो, जेव्हा तुमचं पेमेंट होईल तेव्हा युजरला कुठे पाठवायचं. इथे आपण URL देऊ शकतो. जसं की मी इथे एक URL सांगतो, http://localhost, युट्यूबला पाठवायचं. ठीक आहे, लोकल होस्टला पाठवा, लोकलहोस्ट 1000 आणि इथे मी सांगणार स्लॅश कुठे जायचं, तू पेला जायचं. म्हणजे कुठे जाणार युजर, जेव्हा हे पेमेंट सक्सेसफुली होईल तेव्हा युजर कुठे जाणार, ह्या URL ला जाणार. ठीक आहे, एवढं समजलं. काय रिडेबल कोड आहे सगळा. ठीक आहे, त्यानंतर प्रोफाईल. आता ही प्रोफाईल कुणाची असणार, प्रोफाईल कुणाची असणार, की जो पेमेंट मारणार आहे त्याची प्रोफाईल असणार. काय असणार आहे, जो पेमेंट मारणार आहे त्याची प्रोफाईल. जसं की मी इथे नाव टाकतो माझं, दत्ता टाकलं पादरे. ठीक आहे, त्यानंतर एक ईमेल टाकतो माझा, जसं की ठीक आहे test@gmail.com. ठीक आहे, एक ईमेल टाकली म्हणजे जो पेमेंट करणार आहे त्याची ईमेल. इथे मी करतो टेस्ट. ओके, त्यानंतर इथे कोणाचा मोबाईल नंबर राहणार, जो पेमेंट मारणार आहे त्याचा मोबाईल नंबर. जसं की मी इथे एक मोबाईल नंबर राईट करतो 72 49 32 91 53.
एक मोबाईल नंबर राईट केला, ठीक आहे, झालं एवढं काम. त्यानंतर इथे काही चेंजेस करायचे नाही, काही नाही, काही नाही, एवढे चेंजेस केले, रिडेबल कोड आहे सगळा. आणि आता आपण आउटपुट पेजला आलो, इथे मी रिफ्रेश करतो, की जसं मी रिफ्रेश करतोय आणि पे विथ रोजर पे वर क्लिक करतोय, काय होतं इथे एक रोजर पेचं काहीतरी एक पेज ओपन होते. ओके ओके, याला मी कॅन्सल करतोय एकदा. आता आपलं राहिलंय इथे, बाकीचा कोड सगळा रिडेबल आहे. आता राहिलंय कोणतं इथे, की राहिली, काय राहिली इथे आपली की. आता ही की कुठे भेटणार ते सांग. आता कोड तर कुठे भेटणार, ऑफिशियल वेबसाईटला. आता ही की कुठे भेटणार, की काय करायचं, की भेटण्यासाठी कुठे जायचं, रोजर पे पेमेंट गेटवेच्या वेबसाईटला जायचं आणि जी काय वेबसाईट आहे त्या वेबसाईटला करायचं तुम्ही इथे साइन अप करायचं. मी आता लॉग इन करतो, तुम्ही काय करणार इथे साइन अप करणार. ठीक आहे, माझं ऑलरेडी अकाउंट आहे, तुम्ही इथे अकाउंट बनवा, त्याला लॉग इन करा. ठीक आहे, जसं तुम्ही ते वेबसाईटला लॉग इन करता तुमच्यापुढे एक अशी इंटरफेस ओपन होईल. झालाय असा एक इंटरफेस ओपन. ओके, आणि इथे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला भरपूर सारे ऑप्शन भेटतात. इथे काय करायचं, एक अकाउंट अँड सेटिंग, त्या बटनावर काय करायचं, क्लिक करायचं. जसं तुम्ही अकाउंट अँड सेटिंग बटनावर क्लिक करता तुमच्या पुढे एक असं इंटरफेस ओपन होईल. भरपूर सारे ऑप्शन दिसतात, युअर प्रोफाईल दिसेल, अकाउंट अँड प्रोडक्ट सेटिंग दिसेल. इथे काही चेंजेस नाही करायचे, इथे फक्त जायचं एपीआय कीजवर. जसं एपीआय कीवर क्लिक करता तुमच्या पुढे असं काहीतरी इंटरफेस ओपन होईल आणि इथे आपल्याला एक की दिसेल, एपीआय की इंटिग्रेशन वगैरे दिसेल. ही की काय करायची, इथे फक्त ही कॉपी करायची. जसं कॉपी केली आपल्या कोडमध्ये जायचं आणि कोडमध्ये आल्यानंतर जिथे ही की आयडी आहे, युअर की आयडी, इथे फक्त पेस्ट करायची. झालंय काम. आणि आपण आउटपुट पेजला जाऊन मी चेक करतो. इकडे आलो, मी एकदा रिफ्रेश केलं आणि इथे मी करतो पे विथ रोजर. ठीक आहे, क्लोज समथिंग विथ रॉंग. ठीक आहे, इथे काहीतरी इश्यू झाला. ठीक आहे, प्रोडक्ट आयडी दिला नाही, प्रोडक्ट आयडीला मी डायरेक्ट काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, आता प्रोडक्ट आयडी कोणाचा असणार, आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे, कोणता प्रोडक्ट आहे ते आयडी असणार. पण आता आपल्याकडे आयडी आहे का, नाही, ती फक्त मी इथे करतो एकदा आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो आणि पे विथ मी रोजर पे करतो. आलंय पेमेंटचं ऑप्शन, झालं, स्कॅनर आलंय, इथे कोणाचं नाव आलंय, A to Z. अरे IT हब बी चुकी चुकली, ठीक आहे, पण नाव आलंय नाही ते. त्यानंतर युजरचा मोबाईल नंबर आलाय, इथे प्राइस किती आली आता, ₹1 आलाय. का ₹1 आलाय, की जे आपण इथे सांगतो, किती सांगितले मी इथे 100. 100 म्हणजे ह्याचा किती, 100 म्हणजे ह्याचा किती, ₹1. 1000 म्हणजे ह्याचे किती रुपये, ₹10. म्हणजे आपण जे सपोज आता मला ₹1 प्रिंट करायचं, मग इथे काय करायचं, मल्टिपाय 100 करायचं. म्हणजे काय होणार, तेव्हा आपल्याला हा ₹1 प्रिंट. आता चेक करायचं आउटपुट पेजला, इकडे येतो, रिफ्रेश केलं मी पे, आणि पे विथ इथे करतो मी रोजर पे. इथे प्राइस किती आली आता माझी, 1000 आली, म्हणजे ₹1 आली. आणि इथे मी फक्त टाकतो आता ₹20 टाकली. आउटपुट पेजला गेलो, इथे रिफ्रेश करतो, पे विथ रोजर पे केलं, आले ₹20. म्हणजे जे आपण अमाऊंट टाकतो त्या अमाऊंटला काय करायचं, फक्त 100 ने मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, पेमेंटचं ऑप्शन ओपन झालंय. करू मी पेमेंट एकदा, का करतात तुम्ही, मी करू का तुम्ही करता, मीच करू का, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी काय करतो, UPI ने पेमेंट. ठीक आहे, इथे UPI आलंय, UPI आल्यानंतर इथे टाकायचं आहे आपला एक मोबाईल नंबर. जसं की मी माझा मोबाईल नंबर टाकतो 72 49 32 53. म्हणजे इथे आपला असतो एक पेमेंट UPI आयडी. ठीक आहे, माझा एक UPI आयडी टाकलाय. IBL असतं का YBL असतं, SBIचं काय असतं, SBIचं असतं, SBI असतं वाटतंय. ठीक आहे, माझं स्टेट बँकेचं अकाउंट आहे. ठीक आहे, एक मोबाईल नंबर टाकला आणि माझा एक UPI आयडी टाकला. ठीक आहे, आणि इथे मी करतो व्हेरीफाय विथ पेमेंट. ठीक आहे, थोडीशी प्रोसेस होईल काहीतरी, वेट करू आपण. ठीक आहे, आणि झालं इथे पेमेंट सक्सेसफुली. आणि आपण त्याला एक दिली, पेमेंट झालं की काय करायचं, कोणत्या पेजला रिडायरेक्ट करायचं, पे पेज आलं इथे, लोकल होस्ट :1000. ओके, सिंपल आहे का नाही, पेमेंटचं काही इतकं अवघड नाहीये. ट्राय करतात तुम्ही एवढं, ऑफलाईन बस लक्ष द्यायचं. चला, आता आपण काय केलं, इथे पेमेंट जाऊ, आउटपुट पेजला येऊ. आता सपोज इथे मी काय करतोय, आता जसं पे विथ रोजर पे वर बटनावर मी क्लिक करतोय, काय होतंय, माझ्यासाठी एक पेमेंटचं पेज ओपन होतंय. जसे की मी इथे पेमेंट करतोय UPI.
इथे टाकला सपोज मी एक मोबाईल नंबर टाकतो आणि इथे करतो मी पेमेंट करतो. ठीक आहे. जसं मी पेमेंट करतोय थोडासा टाइम घेईल. जी काय आपलं पेमेंट आहे ती पेमेंट काय होतंय इथे सक्सेसफुली होतंय. ओके ओके. मग जसं पेमेंट आपलं सक्सेसफुली झालंय आपण रिडायरेक्ट कुठे झालो स्लॅश पे बटनावर झालो. ओके. मग इथे काय होतंय इथे आपण काय टाकलं की एक की टाकली त्यानंतर अमाऊंट दिली अमाऊंट नंतर करन्सी टाकली नेम टाकले त्यानंतर इथे काय केले आपण जे काय डिस्क्रिप्शन आहे ते आपण टाकतो राईट करतो. ओके. ह्या कोड मध्ये ऍज इट इज दुसरं काहीच नाहीये. आता फक्त आपल्याला पुढची मेथड शिकायची जसे की जसं मी काय करतो इथे पेमेंट करतोय. जसं मी पेमेंट केलं काय काय जणांना काय होत असेल जसं तुम्ही स्कॅन करतात स्कॅन केल्यानंतर काय होते तुमचं जी काय पेमेंट आहे ते काय होत असेल फेल होतंय. ओके. का होतंय त्याचं रिझन एक आहे जी काय तुम्ही एपीआय की टाकली जी काही तुम्ही एपीआय की टाकली ती कोणती टाकली तुम्ही टेस्ट मोडची टाकली. ठीक आहे. तुम्हाला खरंच तुमचे जी पेमेंट झालंय ती तुमच्या अकाउंटला येण्यासाठी काय करायचं फक्त जी काही टेस्ट मोडची एपीआय की आहे ती बंद करायची आणि तुम्हाला इथे वरती बटन दिसेल अनेबल लाईव्ह मोड म्हणून. जसं तुम्ही अनेबल लाईव्ह मोडवर बटनावर क्लिक करता तुम्हाला इथे काहीतरी सांगितलेलं आहे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन फक्त फिलअप करायची. ओके. जसं की तुम्हाला मागेल बँक अकाउंट बँकची डिटेल मागेल आयएफसी कोड. ठीक आहे. तुमची ब्रांच कोणती भरपूर सारे अशी डिटेल मागितली जाईल तेव्हा तुमचं काय होईल लाईव्ह मोडचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन काय होईल अनेबल होईल आणि तेव्हा काय करायची ही एपीआय की कॉपी करायची आणि तिथे पेस्ट करायची. बस झालं तुमचं पेमेंट गेटवे इंटिग्रेट. ओके. इझी ना नुसतं कॉपी अँड पेस्ट. आता सेकंड हा मग ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करायची. तुम्ही काही टाकू शकता ऑर्डरचं ऑप्शन असू शकते तुमचं बिझनेस पर्सनल भरपूर सारे ऑप्शन येतात. तिथे भरपूर सारे ऑप्शन आहेत तुम्ही एकदा पहा नाही ऑर्डर पण ऑप्शन असेल तुमचा बिझनेस नसेल तर ऑर्डर पर्सनल यूज साठी यूज करतात तुम्ही किंवा डेव्हलपर आहात तुम्ही असे भरपूर सारे ते ऑप्शन ओपन करताना तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. आता तुम्हाला आपल्याला हे शिकायचे आता काय शिकायचे आपल्याला की इथे आपण रिडायरेक्ट केले रिडायरेक्ट कुठे केले लोकल होस्ट कोलन 1000 पे बटनावर आपण काय केले ते रिडायरेक्ट केले. मग जी काही त्याची युआरएल आहे ती युआरएल मी काय करतो index.js मध्ये बनवून घेतो. कसे की ऍप डॉट इथे मी पोस्ट करतो राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश इथे राहणार आपलं पे कोमा घेतला त्यानंतर मी इथे घेतो फंक्शन आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट एक राहणार रिस्पॉन्स आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि सेंड मध्ये मी राईट करतो पेमेंट ते डन करतो. ओके. इथे मी पेमेंट डन केलंय आणि एकदा आउटपुट पेजला जाऊन मी रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं एकदा डबल पेमेंट करतो टेस्ट मोडचं आहे आपलं इथं लेबल पण आलाय कोणता टेस्टिंग मोडचा. त्यानंतर युपीआय वर क्लिक करतो एक युपीआय नंबर टाकला मी जसं की आणि इथे करतो मी व्हेरीफाय. ठीक आहे. थोडासा टाइम घेईल पेमेंट सक्सेसफुली होतंय तोपर्यंत आपण थांबू. जसं आपण पेमेंट सक्सेसफुली होईल आपण रिडायरेक्ट कुठे होणार लोकल होस्ट कोलन 1000 पे बटनावर रिडायरेक्ट होणार आणि जी काय आपण युआरएल बनवली कुठे index.js मध्ये कोणती युआरएल बनवली की ते स्लॅश पे जसं स्लॅश पे वर येईल काय करायचं तू की इथे रिस्पॉन्ड डॉट सेंड करायचं आणि पेमेंट डन हे मेसेज काय करायचं प्रिंट करायचं. ओके. झाला इथे प्रिंट झालं नाही ते प्रिंट. पण आता इथे आपण कोणती मेथड बनवली इथे ऍप डॉट पोस्ट घेतले. मग जेव्हा कधी आपण पोस्ट घेतो पोस्ट असले की काय असतं काहीतरी डेटा येतोय बरोबर ना. पोस्ट असेल तर काय होतं काहीतरी डेटा येतोय. मग मी ते काय करतो रिस्पॉन्ड डॉट एकदा सेंड करतो आणि सेंड काय करणार जो काय डेटा येतोय तो डेटा येत असतो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. आणि आता मी इकडे आउटपुट पेजला जाऊन एकदा रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश करतो ठीक आहे काही नाही आलं सध्या बॅक आल्यानंतर मी डबल रिफ्रेश करतो पे विथ रोजर पे एक युपीआय सिलेक्ट करतो आणि इथे एक नंबर टाकला आणि इथे करतो मी व्हेरीफाय. झालं पेमेंट सक्सेसफुल. आता रिडायरेक्ट कुठे होते आपण पाहू. रिडायरेक्ट कुठे होणार स्लॅश पे बटनावर आलो इथे स्लॅश पे बटनावर. ओके. आता रिस्पॉन्ड डॉट बॉडी आपण इथे प्रिंट केले पण डेटा का नाही प्रिंट झाला आता इथे आपल्याला रिस्पॉन्ड डॉट बॉडी मधून डेटा घेण्यासाठी एक मिडलवेअर असते बरोबर ना. कोणती मिडलवेअर असते
बॉडी पार्सलची, ठीक आहे. मग जी काही मिडलवेअर आहे ती मिडलवेअर इथे मी राईट करतो, ऍप डॉट यूज करतो राऊंड ब्रॅकेट, इथे मी राईट करतो एक्सप्रेस डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि इथे राहतो एक्सटेंडेड कोलन. आणि आता आउटपुट पेजला जाऊन मी रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केले, रिस्पॉन्ड डॉट बॉडी मध्ये आपल्याला काहीतरी भेटले. काय भेटलं इथे? रोजर पे पेमेंट आयडी भेटली. काय भेटले आपल्याला इथे? रोजर पे पेमेंट आयडी भेटली आपल्याला आयडी इथे, एक युनिक आयडी. शेवट बघू आपण काय लास्ट मध्ये, ठीक आहे, VPN, ठीक आहे, VNP एकदम मी डबल दुसरं पेमेंट करतो. जो काय आयडी आहे तो आयडी चेंज होतोय का मी तो चेक करतो फक्त इथे. झालं इथे पेमेंट झाल्यानंतर आपण रिडायरेक्ट होतो. रिडायरेक्ट कुठे? स्लॅश पेमेंटला. आणि जी काय आपली पेमेंट आयडी होती ती आयडी काय झाली इथे? चेंज झाली. म्हणजे प्रत्येक पेमेंटला काय होणार? पेमेंट आयडी चेंज होणार. आणि जी काही पेमेंट झालेली आयडी आहे ती आयडी आपल्याला काय होणार? इथे रिस्पॉन्ड डॉट बॉडी मध्ये आपल्याला आयडी भेटणार. एवढं ट्राय करतात तुम्ही, आयडी भेटती की नाही ते चेक करा फक्त, ठीक आहे. आता जो काय आपण पेमेंटचं घेतलंय त्या पेमेंटला काय करू, आता जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये काय करू? इम्प्लिमेंट करू. मग प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी मी काय करतो, जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला एकदा काय करतो मी इथे रन करतो. VS कोडला पण क्लोज करतो. क्लोज केल्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट कुठे आता इथे डेस्कटॉपच्या E to Z बॅच नंबर 51, आणि त्यामध्ये आपला काय इथे प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टला मी करतो एकदा रन आणि VS कोडला ओपन. CMD केल्यानंतर राहणार आपली कमांड कोड पेस्ट डॉट, आणि कोड पेस्ट डॉटच्या नंतर एक कमांड राहणार. कोणती कमांड राहणार? नोडिमॉन इंडेक्स डॉट JS, आणि ते करतो मी ती कमांड इथे एंटर. झालाय प्रोजेक्ट एक्झिक्यूट. ह्याचा आउटपुट पाहण्यासाठी कुठे? की ब्राउझरला. आणि जसं मी ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर इथे मी करतो लोकलहोस्ट कोलन 1000. झाली इथे वेबसाईट शो, ठीक आहे. मग वेबसाईट शो झाल्यानंतर शॉप पेजला आलो, ठीक आहे. शॉप पेजला जाण्याआधी मी करतो युजरला इथे एकदा लॉग इन, ठीक आहे. लॉग इन करतो एकदा युजरला, लॉग इन केला, ईमेल टाकला, सेकंड पासवर्ड टाकतो इथे. जसं की पासवर्ड टाकला 1 2 3 4 5 6 आणि एंटर केलं. झाला युजर लॉग इन. कार्ड बटन आलो, कार्ड बटन आल्यानंतर मी इथे करतो प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर एक सिंपलची इन्फॉर्मेशन मी भरतो इथे. एक मोबाईल नंबर भरला, त्यानंतर स्टेट आपला टाकला महाराष्ट्र, त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकू आपण अहिल्यानगर, त्यानंतर सिटी टाकली मी अहिल्यानगर, त्यानंतर एरिया कोणता आहे आपला की बालिकाश्रम, त्यानंतर A to Z ITF आणि एक पिनकोड टाकला 4140. आणि इथे मी पेमेंट टाईप निवडला ऑनलाईन. जसं मी ऑनलाईन टाईप निवडला त्यानंतर इथे करतो मी ऑर्डर नाव. जसं मी ऑर्डर नाव केलं, काय झालं इथे? कॅन नॉट गेट स्लॅश पेमेंटची URL ओपन झाली. मग जी काही पेमेंटची URL आहे ती URL मी काय करतो? एक युजर डॉट JS मध्ये बनवून घेतो. मग VS कोड मध्ये आलो. VS कोड मध्ये आल्यानंतर जी काही युजर डॉट JS फाईल आहे आपली, त्या फाईल मध्ये मी काय करतो? फक्त एक राऊट बनवतो. जसं की राऊट कोणता? राऊट डॉट गेट राहणार इथे राऊंड ब्रॅकेट स्लॅश, इथे कोणता राहणार? स्लॅश पेमेंट, कोमा घेतला, त्यानंतर एक फंक्शन घेतो, आणि फंक्शन नंतर एक रिक्वेस्ट, सेकंड राहणार रिस्पॉन्स, आणि जो काय रिस्पॉन्ड डॉट मी इथे करतो रेंडर. का रेंडर करतो? की मला एक फाईल शो करायची. जसं की ती फाईल कुठे असणार? युजरच्या आतमध्ये पेमेंट डॉट EGS नावाची एक फाईल असणार. म्हणजे काही पेमेंट डॉट EGS नावाची फाईल आहे ती फाईल मी कुठे बनवतो? युजर मध्ये. मग युजर मध्ये आलो, आणि युजर मध्ये एक मी फोल्डर नाही, आपल्याला एक फाईल बनवायची. कोणती फाईल राहणार? पेमेंट डॉट EGS. आणि पेमेंट डॉट EGS केल्यानंतर H1 मध्ये मी राईट करतो इथे पेमेंट. ओके, ह्याला सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आउटपुट पेजला आलो, आणि इथे करतो मी रिफ्रेश. आलं इथे पेमेंटचं ऑप्शन आलं. मग इथे काय झालं पाहिजे? मी ऑर्डर नाव केलं की डायरेक्ट काय झालं पाहिजे? इथे आपलं पेमेंटचं पेज ओपन झालं पाहिजे, बरोबर ना? मग पेमेंटचं पेज ओपन करण्यासाठी काय करणार आपण? जी काय रोजर पेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाणार. जो काही त्याचा कोड आहे तो कोड काय करायचा? कॉपी करायचा, आणि जे काय आपण पेमेंट डॉट EGS फाईल बनवली त्या फाईलमध्ये मी इथे करतो पेस्ट. आणि पेस्ट केल्यानंतर थोडेफार चेंजेस असतात, जसे की API की, त्यानंतर अमाऊंट, ठीक आहे. आता अमाऊंट आहे, ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, थोडेसे आपण बेसिक चेंजेस मी करून घेतो इथे. करन्सी आपल्याला राहणार INR इंडियन, त्यानंतर इथे मी टाकतो
अल्ट्रास, ठीक आहे, जे काय आपल्या वेबसाईटचं नाव आहे अल्ट्रास, ते इथे मी राईट केलं. ठीक आहे, अल्ट्रास आहे. त्यानंतर इमेज वगैरे काही नाही, ऑर्डर आय डी पण ठीक आहे रिमूव्ह करून टाकतो, ऑर्डर आय डीची पण आपल्याला गरज नाही. ओके, त्यानंतर जी काही कॉलबॅक URL असणार ते पण आपली कॉलबॅक URL मी इथे रिमूव्ह करतो. ठीक, कॉलबॅक URLचं आपण नंतर पाहू. त्यानंतर मी इथे जी काही नेम आहे ते नेम पण इथे रिमूव्ह करतो. त्यानंतर ईमेल पण इथे मी करतो एकदा रिमूव्ह करून टाकतो. ह्या फोन पेला पण ह्याला करतो रिमूव्ह, बाकी काही चेंजेस करत नाही. जी काही आपली API की आहे ती की मी इथे काय करतो ऍड करतो. कोणती की, आपली जी काही टेस्टिंग मोडची की होती ती इथे की ऍड केली आणि इथे मी प्राइस टाकतो जसं की 1000 टाकली. 1000 म्हणजेच किती, 100. जसे नाहीतर मी इथे टाकतो 100 मल्टीप्लाय, इथे टाकू 100 म्हणजे इथे प्राइस किती होणार, 100 होणार. एवढं समजलंय, ठीक आहे. त्यानंतर आउटपुट पेजला जाऊ, आपण चेक करू. ठीक आहे, कोणते आपले URL. बॅक आलो मी, बॅक आल्यानंतर एकदा याला करतो रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलंय, एकदा युजर झाला लॉग आउट झाला, त्याला करतो मी लॉग इन. लॉग इन केल्यानंतर ईमेल टाकला, सेकंड टाकतो मी इथे एक पासवर्ड 1 2 3 4 5 6 आणि इथे करतो लॉग इन. जसं लॉग इन केलं, कार्ड पेजला आलो. कार्ड पेजला आल्यानंतर इथे मी करतो प्रोसीड टू चेकआउट. त्यानंतर एक मी इन्फॉर्मेशन टाकतो जशी की माझी मोबाईल नंबर, नेम, ईमेल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी वगैरे भरपूर टाकतो. इथे करतो लँडमार्क, आणि लँडमार्क नंतर लास्ट राहणार आपला पिन कोड. टाकला इथे पिन कोड, आणि पेमेंट टाईप मी कोणता निवडला आता इथे, ऑनलाईन निवडला. जसं मी ऑनलाईन निवडला आणि इथे करतो ऑर्डर नाव. ठीक आहे, ऑर्डर नाव केले. काय प्रॉब्लेम येतो इथे, दिस पेज इज नॉट वर्किंग. काय रिझन याचं, ठीक आहे, हेडर आफ्टर दॅन क्लायंट वगैरे 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 काहीतरी इश्यू येतोय. ठीक आहे, एकदा मी चेक करतो इथे काय इश्यू येतोय. ठीक आहे, रिडायरेक्ट केले आपण स्लॅश पेमेंटला, टाईप असेल तर ऑनलाईन. ओके, आणि इश्यू येतोय कोणत्या पेजला आता, स्लॅश ऑर्डरला इश्यू येतोय. स्लॅश ऑर्डरला काय इश्यू येतोय की ते कॅन नॉट पोस्ट केले, आपण स्लॅश ऑर्डर राईट केलंय, आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी इथे काय केलंय, 3 रिस्पॉन्स दिलेत. हा रिस्पॉन्स मी फक्त एकदा रिमूव्ह करतो. ह्यामुळे आपल्याला इश्यू पाहायला भेटतोय. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलंय. ठीक आहे, एकदा डबल दाखवतो ती प्रोसेस तुम्हाला. मी आता लॉग आउट करतो युजर. ठीक आहे, आणि एकदा मी डबल लॉग इन 1 2 3 4 5 6 लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर मी शॉप पेजला न जाता डायरेक्ट जातो मी कार्ड पेजला, आणि इथे करतो मी प्रोसीड टू चेकआउट. इथे आलो. ठीक आहे, आपली इन्फॉर्मेशन मी डबल राईट करतो. लँडमार्कला A to Z ITF एक पिन कोड टाकला, आणि इथे मी पेमेंट टाईप निवडला ऑनलाईन, आणि इथे करतो ऑर्डर नाव. जसं मी ऑर्डर नाव केलं, कोणत्या पेजला आलो मी, इथे पेमेंटचं बटन आलंय. ओके, आणि जसं मी पेमेंटच्या बटनावर क्लिक करतोय, कोणतं पेज ओपन झालं आता, तर पेमेंटचं झालं ओपन. ठीक आहे, पण हे न करता काय झालं पाहिजे, हे फक्त पेमेंटचं जे काय बटन ओपन झाले ते बटन ओपन नाही झालं पाहिजे. काय झालं नाही पाहिजे, हे पेमेंटचं बटन डायरेक्ट आपण इथे ऑर्डर नाव केलं, काय झालं पाहिजे, पेमेंटचं ओपन झालं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू, की जसं की आपण पेमेंट डॉट EJS मध्ये आलो, आणि इथे बघू शकतो की इथे कोणता कोड राईट केलेला आहे ह्यांनी, जावा स्क्रिप्टचा कोड राईट केलाय, बरोबर ना. आता मग जावा स्क्रिप्ट मध्ये काय लिहिलंय, ही एक मिडलवेअर आणली त्यांनी, त्यानंतर एक व्हेरिएबल घेतलाय, व्हेरिएबल नंतर अजून हा एक व्हेरिएबल घेतलाय. ओके, त्यानंतर इथे काहीतरी केलंय त्यांनी, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. ओके, म्हणजे काय केलंय, जेव्हा ही बटन त्यांनी काय केलं, इथे सिलेक्ट केले कशाने, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID आहे ना. इथे ID दिलाय कोणता, RZP असं काहीतरी बटन, आणि त्या बटनला काय केलं त्यांनी, सिलेक्ट केलं, आणि इथे एक फंक्शन राईट केले ऑन क्लिक. जसं ह्या बटनाला क्लिक करता कोणतं तरी फंक्शन काय होईल इथे कॉल. कधी होईल, जेव्हा ह्या बटनाला आपण क्लिक करतो तेव्हा काय होईल, एक फंक्शन कॉल होईल, आणि त्यामध्ये दोन काय फंक्शन कॉल केले, ती फंक्शन इथे कॉल होते. ठीक आहे, मग मी इथे काय करतो, जी काही डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID आहे, जी काही त्यांनी फंक्शन बनवली ती फंक्शनच गायब करतो मी. झालं गायब, काय झालं, मी ती फंक्शनच गायब केलं, आणि बटन पण मी इथे काय करतो, गायबच करून टाकतो. झालं, बटन पण गायब. म्हणजे काय होणार, ह्या पेजला युजर आला की डायरेक्ट काय होणार, फंक्शन कॉल होणार, त्याला बटन वगैरे काय शो होणार नाही. एकदा मी बॅक येतो, बॅक आल्यानंतर एकदा आपण पेजला मी काय करतो, रिफ्रेश करतो. झालं रिफ्रेश. रिफ्रेश झाल्यानंतर युजर लॉग इन आहे. जसे की मी डिटेल डबल एकदा टाकतो, मोबाईल नंबर टाकला, त्यामुळे स्टेट टाकू, डिस्ट्रिक्ट टाकतो एकदा, सिटी पण ऍड करतो. त्यानंतर एरिया राहिला बालिकाश्रम, लँडमार्क पण टाकला A to Z ITF.
एंटर पिनकोड टाकला, इथे मी करतो पेमेंट टाईप ऑनलाईन आणि इथे ऑर्डर नाव. जसं मी ऑर्डर नाव केलं, काय झालं पेमेंटचं बटन ओपन. आता मी पेमेंट करतो. ठीक आहे, एकदा टेस्टिंग मोडसाठी इथे दिसतंय तुम्हाला टेस्टिंग मोडची API की आहे, त्यामुळे आले टेस्ट. जसं की मी इथं टेस्टिंगचं पेमेंट करून टाकतो. व्हेरीफाय केलं. व्हेरीफाय केल्यानंतर पेमेंट झालं की युजर कुठे जातोय, की आपण त्याला URL नाही टाकली, की पेमेंट झाल्यानंतर कुठे जायचं आपण ते सांगितले का त्याला, नाही सांगितलं. कुठे इथे कोडमध्ये. ओके, मग आपण इथे सांगणार त्याला कुठे जायचं. तू पेमेंट झालं की काय करायचं, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन ह्या नावाचं आमचं काहीतरी किंवा हिस्ट्री टाकू आपण. ठीक आहे ना, नाही तर ऑर्डर हिस्ट्री ह्या पेजला आपण त्याला रिडायरेक्ट करू शकतो पेमेंट झालं की. ओके, म्हणजे आपलं पेमेंटचं झालं सक्सेसफुली. पण पेमेंट मध्ये पण अजून एक काहीतरी राहिले. काय राहिले, जसं की मी आपण इथे ठीक आहे कॅन्सल करतो, एकदा बॅक आलो. आता इथे टोटल किती प्राइस आहे, 10,694 काय त्या युजरची टोटल आहे. ठीक आहे, आणि इथे मी करतोय ऑर्डर नाव. जसं मी ऑर्डर नाव केलंय आणि इथे पेमेंट किती आलंय, इथं चुकीचं आहे ना. इथे आपल्याला किती प्राइस दाखवावं लागेल, 10,964 प्राइस दाखवावं लागेल. ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला हे तर समजलं ना आपल्याला करायचे काय. त्यानंतर इथे मोबाईल नंबर कोणता आलाय, दुसराच आलाय. ठीक आहे, इथे अल्ट्रास आलाय वगैरे वगैरे, बाकी बरोबर आलाय. फक्त इथे काय राहिले आता, प्राइस आपल्याला काय करायची, इथे डायनॅमिकली करायची. जी काय आपण इथे स्टॅटिक प्राइस टाकली, ह्या स्टॅटिक प्राइसला काय करणार आपण इथे डायनॅमिकली करणार. ओके, एवढं तुम्ही ट्राय करताना आज, बाकीचं राहिलेलं उद्या घेऊ मग. ठीक आहे ना, जी काय आपली प्राइस आहे का घ्यायची आताच, प्राइसचं घ्यायचं. ठीक आहे, आता प्राइसचं घ्यायचं बोललं तर ह्याच्या मागे पण भरपूर साऱ्या मेथड राहणार आहेत. जसं की आता इथे आपण ऑर्डर टाकतो बरोबर, मग ही ऑर्डर कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे. पेमेंटच्या आधी ऑर्डर कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे ना. पेमेंट झालं की आपली ऑर्डर कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे. त्यासाठी एक डेटाबेसचा टेबल बनवायला लागेल. कोणता नावाचा, ऑर्डर नावाचा टेबल. मग तो टेबल बनवून आपण जेव्हा डेटा स्टोअर करतो तेव्हाच आपण पेमेंट करणार. आधी काय करणार, ऑर्डर कन्फर्म करणार. ठीक आहे, ते युजरला माहित नसतं, पण आपली जी काही सिस्टीम राहणार आहे त्या सिस्टीम मध्ये काय राहणार, पहिली ऑर्डर पडणार आणि मग त्याचं पेमेंट होणार कन्फर्म केल्यानंतर. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला बनवायला लागेल एक टेबल, जी काय ऑर्डर आहे ती ऑर्डर स्टोअर करण्यासाठी. ओके, तर फक्त आपण आज टेबल कसा असणार तो आपण एकदा बनवून ठेवूया डिझाईन. ओके, आता ऑर्डर नावाचा टेबल कसा असेल मग, जसं की आपण एक प्रोडक्ट नावाचा टेबल घेतला बरोबर. त्या प्रोडक्ट नावाच्या टेबलमध्ये आपण काय काय स्टोअर केलंय, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, नेम, कंपनी, लेबल, प्राइस वगैरे भरपूर स्टोअर केले. ओके, मग त्याच प्रकारे आपला एक ऑर्डर नावाचा टेबल असेल आणि त्या ऑर्डर नावाच्या टेबलमध्ये जिथे ऑर्डर पोहोचणार आहे तिथे राहणार नेम, मोबाईल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी, एरिया. ठीक आहे, त्यांनी पेमेंट कोणत्या टाईपने केले, ऑनलाईन करणार आहे का कॅश करणार आहे, मग तिथे येणार पेमेंट टाईप येणार त्याचा. ओके, हा झाला त्याचा ऑर्डर नावाचा टेबल. ओके, त्यानंतर जसं की आपण प्राइस वेगळी स्टोअर केली, आपण काय केलंय, प्रोडक्ट नावाचा एक टेबल बनवलाय आणि त्यानंतर एक बनवलाय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल. मग एका टेबलमध्ये आपण प्रोडक्टची डिटेल स्टोअर केली आणि दुसऱ्या टेबलमध्ये काय केलं आपण प्रोडक्टची प्राइस स्टोअर केली. मग त्या प्रकारे आपण काय करू की दोन टेबल, एक राहील ऑर्डर नावाचा टेबल. ठीक आहे, आणि दुसरा राहील ऑर्डर डिटेल नावाचा टेबल राहील. म्हणजे एका टेबलमध्ये ही ऑर्डर कोणाची आहे, म्हणजे आपण स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी, एरिया, पेमेंट टाईप कोणता आहे ते आपण त्या टेबलमध्ये स्टोअर करू. आणि दुसऱ्या टेबलमध्ये काय स्टोअर करणार की कोणते प्रोडक्ट त्यांनी ऑर्डर केले. समजले काय करणार आहे आपण. ओके, मग आता फर्स्ट काय राहणार, नेम, मोबाईल, स्टेट, एका टेबलमध्ये कोणता, डिस्ट्रिक्ट, एरिया, सिटी, लँडमार्क, पिनकोड आणि पेमेंट टाईप. त्यांनी पेमेंट टाईप कोणतं केलंय, ऑनलाईन केलंय का कॅश ऑन डिलिव्हरी केलंय. ओके, बनवायचं मग टेबल इथे एकदा स्ट्रक्चर बनवून घेऊ. ठीक आहे, मी इथे बनवून ठेवलेले जसं की आपला एक टेबल राहणार ऑर्डर नावाचा टेबल. ओके, मग ऑर्डर नावाचा जो काही टेबल असणार त्यामध्ये काय राहणार, पहिली तर ऑर्डर आयडी राहणार. त्यानंतर इथे काय केले आपण कस्टमर नेम. कस्टमर नेम कोण आहे की आपण इथे जिथे फुल नेम घेतले. ओके, ती फुल नेम राहणार. त्यानंतर काय घेतले, मोबाईल नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी, एरिया, लँडमार्क, पिनकोड. ओके, त्यानंतर आपण इथे पेमेंट टाईप पण घेतलाय. ठीक आहे, मग पेमेंट केल्यानंतर पेमेंट नंतर काय असतं आपल्याला एक ट्रान्झॅक्शन आयडी भेटते. पेमेंट झालेली एक आयडी भेटते ना रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, ती कुठून भेटते आपल्याला, रोजर पे कडून.
मग ते एक आपण ट्रान्झॅक्शन आयडी घेऊ शकतो. ती ऑर्डर कधी पडली, ठीक आहे ना, म्हणजे ऑर्डर आज पडली की आजची तारीख त्या टेबलमध्ये स्टोर होईल. त्यानंतर ऑर्डर अमाऊंट, जी काही तिने ऑर्डर केली त्या ऑर्डरची अमाऊंट किती असतात फायनल. जसं की ही ऑर्डर आहे, कितीची ऑर्डर ही 10,694. मग इथे काय स्टोर राहणार, 10,694 ची ऑर्डर पडली. त्यानंतर इथे पेमेंट स्टेटस राहणार, त्यांनी पेमेंट केलंय की नाही केलं त्याचा स्टेटस राहणार. ओके. त्यानंतर ऑर्डर स्टेटस म्हणजे ऑर्डर डिलिव्हर झाली, ठीक आहे, ऑर्डर पडली का नाही पडली, पेंडिंग आहे, त्यासाठी आपण घेऊ ऑर्डर स्टेटस. ओके. त्यानंतर ऑर्डर डिटेल नावाचा टेबल एक आहे, जसं की हा स्टोर काय करणार, युजरची इन्फॉर्मेशन स्टोर करणार. ओके. ट्रान्झॅक्शन आयडी, पेमेंट झालं तर ट्रान्झॅक्शन आयडी भेटणार ना आपल्याला, पण पेमेंट फेल झालं हे पण विचार करायला लागेल ना, की सगळ्यांचं पेमेंट सक्सेसफुली होत नाही, काही जणांचं पेमेंट फेल पण होतं ना, की काही जण पेमेंट करत जातात आणि मधूनच एक्झिट होतात, मग ते पेमेंट फेल होतं. पेमेंट ट्रान्झॅक्शन आयडी कधी भेटते, पेमेंट जेव्हा सक्सेसफुल होतं तेव्हा आपल्याला काय भेटते, ट्रान्झॅक्शन आयडी भेटते. बरोबर ना, सक्सेसफुली झालं तर भेटते, अदरवाईज भेटते का नाही. मग त्यासाठी आपण ट्रान्झॅक्शन आयडी घेतो. ट्रान्झॅक्शन आयडी असली तर पेमेंट झालंय, ट्रान्झॅक्शन आयडी नसेल तर पेमेंट झालंय का नाही. हे झाले आपण ऑर्डरची डिटेल, म्हणजे ऑर्डर कुठे पोहोचवायची आणि त्याचं पेमेंट झालंय का नाही, आपण हे डिटेल ऑर्डर नावाच्या टेबलमध्ये स्टोर करणार. त्यानंतर सेकंड टेबल राहणार ऑर्डर डिटेल. मग ऑर्डर डिटेल मध्ये काय राहणार, पहिल्या तर ऑर्डर आयडी राहणार, त्या टेबलचा आयडी. त्यानंतर त्यांनी प्रोडक्ट कोणता ऑर्डर केलाय त्यासाठी प्रोडक्ट आयडी, हा प्रोडक्ट कुणी ऑर्डर केलाय त्यासाठी कस्टमर आयडी, त्या प्रोडक्टची प्राइस किती, प्रोडक्टची आयडी. त्यानंतर प्रोडक्टचं नेम काय आहे, प्रोडक्टची प्राइस काय आहे, त्यानंतर प्रोडक्टचा कलर कोणता आहे, प्रोडक्टची साईज कोणती, त्या प्रोडक्टची इमेज स्टोर करू, त्यानंतर कंपनी स्टोर करू, क्वांटिटी आणि ते टोटल. असे 2 टेबल राहतील. ठीक आहे. कशासाठी, ऑर्डर स्टोर होण्यासाठी. ठीक आहे. हे उद्या आपण टेबल बनवू आणि जी काय आपली ऑर्डर आहे ती ऑर्डर फक्त आपण स्टोर करू. काय, पहिल्या टेबलमध्ये आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे युजरची ती इन्फॉर्मेशन, आणि सेकंड टेबलमध्ये राहणार आपली एक कोणते प्रोडक्ट त्यांनी ऑर्डर केले ते स्टोर करणार. ओके. फक्त आज तुम्ही पेमेंटचं जे काय आहे ते पेमेंटचं एकदा इम्प्लिमेंट करा, त्याला तुम्ही तुमच्या एपीआय कीने ट्राय करा. ठीक आहे. बाकीचं राहिलेलं प्रोजेक्ट इम्प्लिमेंट मध्ये आपण करू, बाकीचे राहिलेले ईमेल पण इम्प्लिमेंट करायचा आहे, तो पण पाहू आपण पुढे. ठीक आहे. अजून 2-3 दिवस प्रोजेक्ट चालेल. ऑर्डर पडली की ऑर्डर फक्त बॅकएंडला शो करायची, बस एवढाच फंडा राहणार आहे आपला. ठीक आहे.